नमस्कार, मी कोल्हापूरची अन्नपूर्णा. आज बनवणार आहोत एक मराठमोळी साधी सिंपल अशी डिश. पुरी भाषेत तर आम्ही याला घोलमा म्हणतो. हा एक सुक्या माशाचा प्रकारच आहे. बघू शकता मी इथे घोलमा घेतलेला आहे, साफ करून घेतला आहे. कढाई गरम करून त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. 2-3 मिनटं भाजल्यानंतर बघू शकता तुम्ही कलर चेंज झाला आहे आता याचा. नाव घेताच तोंडाला पाणी सुटतंय ना, माझ्या तरी सुटलंय बाबा. कधी करून खातोय असं झालंय. भाजलेला घोलमा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. झाल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये घोलमा टाकत आहे आणि याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. सुक्या माशांना जसा त्यांचा एक वास असतो, धुतल्यामुळे त्याचा वास थोडासा नाहीसा होतो. कढाई गरम करून त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण कांदा घालून कांदा छानसा बारीक गॅसवरती परतवून घेणार आहोत. खरं सांगायचं तर घोलमा हा प्रकार गावाकडे खूप बनवला जातो. कांदा छान असा परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये घालते मी एक मोठा बारीक चिरलेला टमाटर. छानसं परतवून घेऊयात. त्याच्यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. मिठामुळे कांदा व टमाटरला पाणी सुटतं, त्याच्यामुळे तो लगेच शिजला जातो. तर आपण 2 मिनटे इथे वाफ देऊन घेणार आहे पहिले. कांदा टमाटर छान वाफला की त्याच्यामध्ये आपण घालणार आहे आपली कोल्हापुरी चटणी. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एक वाफ देऊन आपण चटणी थोडी शिजू द्यायची आहे. छान अशी वाफ आलेली बघू शकता. कांदा आणि टमाटरने तेलही सोडलेलं आहे. आपण ॲड करणार आहोत धुतलेला घोलमा. घोलमा छान तेलावरती आपण परतून घ्यायचं आहे. मस्त असं सगळं मिक्स करायचं आहे. छानसं मिक्स झालेलं आहे बघू शकता. इथं आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाहीये. जे असेल ते वाफेवरती शिजवणार आहोत आपण याला. परत 2 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया. पदार्थाची राणीच म्हणेल मी तर हिला, कोथिंबीर. तिच्याशिवाय पदार्थाला चवच नाही. गंध इतका दरवळतोय, खूप छान झालेला आहे बघू शकता. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, की जेणेकरून अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकू आम्ही. भाकरीसोबत तशी याची चव एक नंबरच लागते. तर नक्की करून पहा. वाट कसली पाहताय, नक्कीच करून पहा, खूप आवडेल. लवकरच भेटूयात पुन्हा एकदा नवीन पदार्थासोबत.